Hello students, I am Professor S.U. Kakade. Today we will study topic from Unit 1, that is the box approach, white box testing. In this topic we will be able to understand white box testing and different techniques used in white box testing. There are two types of testing actually. One is white box and other is black box. In first of all, we study white box technique. In white box technique, the tester should know the coding, or it should be a technical person. And in black box testing, you need not to know detailed coding. So first technique in white box technique testing, inspection. You may know what is meaning of inspection. That is, inspection should be done by any other expert or moderator. Here, the trained moderator guides the inspection, means heads the inspection. It is most formal type of review. Formal means there are two types of review: informal and formal. Formal means professional. You can see it is professional type of review. The reviews are prepared and checked the document before the meeting. In inspection, a separate preparation is achieved when the product is examined and defects are found. The defects are documented in issue log. रिव्ह्यू टीम जे बघणार आहे त्यांना जर काही डिफेक्ट्स किंवा एरर्स सापडले तर ते त्यांच्याकडे एक इश्यू लॉग असतो, त्याच्यामध्ये स्टोअर केले जातात. In inspection, moderator performs a formal follow-up by applying exit criteria. म्हणजे एक्झिट क्रायटेरिया आपण याच्या अगोदर बघितलं होतं, एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया. तर मग हे जे ठरवतात की आता आपल्याला काय करायचं आहे, काय डिफेक्ट्स आलेले आहेत आणि ते कसे सॉल्व करायचे. गोल्स ऑफ इन्स्पेक्शन. व्हॉट इज द गोल ऑफ दिस टेक्निक? असिस्ट द ऑथर टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द डॉक्युमेंट अंडर इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन केल्यानंतर जे बनवत आहे डेव्हलपर, ऑथर मीन्स डेव्हलपरला सांगितलं जातं की याची क्वालिटी वाढवण्यासाठी अजून काही करता येतं का, हे बघून त्यांना असिस्ट केलं जातं. इफिशियंटली अँड रॅपिडली रिमूव्ह द डिफेक्ट. कारण जो इन्स्पेक्शन करणारे आहेत ते मॉडरेटर आहेत, म्हणजे ते सिनियर किंवा टेक्निकल पर्सन आहेत, तर त्यांच्यासोबत कॉर्डिनेशन करून तुम्ही डिफेक्ट इझिली काढू शकता आणि त्याच्यासोबत एरर फ्री आणि क्वालिटी प्रोडक्ट डेव्हलप करू शकता. जनरेटिंग द डॉक्युमेंट विथ हायर लेवल ऑफ क्वालिटी अँड इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द प्रोडक्ट क्वालिटी. इट लर्न्स फ्रॉम द प्रिवियस डिफेक्ट फाउंड अँड प्रोहिबिट्स द ऑकरन्स ऑफ सिमिलर डिफेक्ट. जे पण डिफेक्ट सापडलेले असतात ते इश्यू लॉगमध्ये रेकॉर्ड केलेले असतात, ठेवलेले असतात लिहून. त्यामुळे काय होतं की आपल्याला मागचे जे डिफेक्ट आहेत त्यापासून काहीतरी शिकायला भेटतं आणि ते डिफेक्ट्स डबल रिपीटेडली होणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जनरेट कॉमन अंडरस्टँडिंग बाय इंटरचेंजिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे जो मॉडरेटर आहे, जो एक्सपर्ट आहे, इन्स्पेक्शन करणाऱ्या आलेले जे आहेत ते आणि आपले डेव्हलपर यांच्यामध्ये कॉर्डिनेशन करून यांची इन्फॉर्मेशन इंटरचेंज करून तुम्ही थोडंसं जास्त क्वालिटी असलेलं सॉफ्टवेअर पण बनवू शकता. त्यांचं नॉलेज ते शेअर करू शकतात तुमच्यासोबत आणि तुम्हाला सांगू शकतात की डेव्हलपिंगमध्ये हे लॅकिंग आहेत, इथे डिफेक्ट आहे, इथे अजून तर काहीतरी चांगलं होऊ शकतं. नेक्स्ट आहे वॉक थ्रूज. एक जनरल वॉक थ्रू म्हणजे आपण काय काय केले आत्तापर्यंत सॉफ्टवेअरमध्ये. आत्ता आपल्याला एक जनरल ओव्हरऑल रिव्ह्यू घ्यायचा आहे पहिल्यापासून, त्याला आपण वॉक थ्रू म्हणतो. इन वॉक थ्रू ऑथर म्हणजे डेव्हलपर गाईड्स द रिव्ह्यू टीम व्हाया द डॉक्युमेंट टू फुलफिल द कॉमन अंडरस्टँडिंग अँड कलेक्टिंग द फीडबॅक. म्हणजे आपण डेव्हलपरच त्यांना सांगतो की हे असं की आम्ही केलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं आहे आणि काय करेक्शन द्यायचं असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. वॉक थ्रू इज नॉट अ फॉर्मल प्रोसेस, इट इज अ इन्फॉर्मल प्रोसेस. इन वॉक थ्रू द रिव्ह्यू टीम डज नॉट रिक्वायर टू डू डिटेल स्टडी बिफोर मीटिंग व्हाईल ऑथर आर ऑलरेडी इन द स्कोप ऑफ प्रिपरेशन. म्हणजे ऑथरनेच तयारी करून ठेवलेली असते डेव्हलपरने, आणि डेव्हलपर तयारी करून इन्स्पेक्शन टीमला जो आहे
किंवा गाईडला जो आहे तो दाखवत असतो एक्सपर्टला आणि त्यांच्याकडनं फीडबॅक घेतो. वॉकथ्रू इज यूजफुल फॉर हायर लेवल डॉक्युमेंट दॅट इज रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन अँड आर्किटेक्चरल डॉक्युमेंट. Goals of walkthrough: make a document available for the stakeholders both outside and inside the software discipline for collecting the information about the topic under documentation. Describe and evaluate the content of the document. Study and discuss the validity of possible alternatives and proposed solutions. Study and discuss the validity of possible alternative means what? जर समजा काही एरर आला असेल आणि एखादं मॉड्यूल जर डेव्हलप होत नसेल किंवा त्या प्रोसेसनं डेव्हलप होत नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह काय प्रोसेस आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे, तर हे सगळं बघण्याचं काम वॉकथ्रूमध्ये केलं जातं. त्यानंतर आहे नेक्स्ट टेक्निकल रिव्ह्यू. थर्ड व्हाईट बॉक्स टेस्टिंगचंच एक टेक्निक आहे टेक्निकल रिव्ह्यू. टेक्निकल वर्ड आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की टेक्निकल म्हणजे हे जे आहेत टेक्निकली एक्सपर्ट असे कोणीतरी पाहिजे जेणेकरून टेक्निकल रिव्ह्यू घेतला जाऊ शकतो. टेक्निकल रिव्ह्यू इज अ डिस्कशन मीटिंग दॅट फोकसेस ऑन टेक्निकल कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट. इट इज लेस फॉर्मल रिव्ह्यू. इट गाइडेड बाय द ट्रेंड मॉडरेटर और टेक्निकल एक्सपर्ट. यू शुड नो दॅट इट शुड बी ट्रेंड मॉडरेटर अँड टेक्निकल एक्सपर्ट. Goal of technical review: the goal is to evaluate the value of technical concept in the project environment. याच्यामध्ये काय प्रोसेस फॉलो केली किंवा काय तुमचं प्रोडक्ट आहे यापेक्षा टेक्निकली तुम्ही साऊंड आहेत का, तुमची इफिशियन्सी कशी आहे प्रोजेक्टची, तुम्ही कोडिंग कोणती यूज केलेली आहे, लँग्वेज कोणती यूज केलेली आहे, एकच फंक्शन तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू शकतो आपण की कमी लाईन ऑफ कोडचं जास्त लाईन ऑफ कोडचं, एकच आउटपुट येऊ शकतं 2-2 4-4 फंक्शनने, तर मग कोणतं फंक्शन इफिशियंटली यूज करू शकतो आपण तिथे, हे सगळं बघितलं जातं टेक्निकल रिव्ह्यूमध्ये. बिल्ड द कन्सिस्टन्सी इन द यूज अँड रिप्रेझेंटेशन ऑफ टेक्निकल कन्सेप्ट. इन अर्ली स्टेज इट इन्शुअर्स दॅट द टेक्निकल कन्सेप्ट्स आर यूज करेक्टली. नोटिफाय द पार्टिसिपेंट्स रिगार्डिंग द टेक्निकल कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट. याच्यामध्ये टेक्निकल कंटेंट टेक्निकल गोष्टीबद्दल आपण टेक्निकल रिव्ह्यू घेतो, यासाठी टेक्निकल एक्सपर्ट लागतो आपल्याला. तर हे सगळे गोल्स आहेत टेक्निकल रिव्ह्यूचे. थँक्यू. आता याच्यानंतर अजून 3 टेक्निक्स राहिलेल्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर याच्यासाठी व्हाईट बॉक्समध्ये 6 टेक्निक्स आहेत. फर्स्ट 3 या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत आपण आणि आता राहिलेल्या ज्या 3 आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.